नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आज आलेलो आहे पहिलं जे भंडारदरा धरण होतं आताचं अतिक्रमणीकारक राघोजी भांगरे या जलाशयावरती संपूर्ण मित्रपरिवार आपला आहे। आणि आज या ठिकाणी भंडारदरा धरण आपले अतिक्रमणीकारक राघोजी भांगरे जलाशय भरल्यामुळे त्याचा जलपूजनाचा कार्यक्रम आहे। त्यासाठी सर्व कार्यकर्ते मित्र कंपनी आपली या ठिकाणी आलेली आहे। काल तुम्हाला भंडारदरा धरण कसं आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर बघूयात जलपूजनाचा कार्यक्रम आणि जलाशय कशा पद्धतीने भरले। चला उभे राहा तुम्ही, चला। तर हा आहे अतिक्रमणीकारक राघोजी भांगरे जलाशयाचा सुंदर असा परिसर आणि ही आहे आपली मित्र कंपनी। सर्वच इथल्या आसपासच्या गावामधून आलेले सरपंच, तरुण कार्यकर्ते आणि जलाशयाचा परिसर एकदम सुंदर। आमचे मित्र अजित कडाळी तसेच सर्वच मित्रपरिवार सुंदर अशा जलाशयाचं पाणी भरलं आहे। तुम्हाला यामध्ये जर बोटिंग करायची असेल, भंडारदरा धरणाचा बॅकवॉटर परिसर बघायचा असेल तर त्यासाठी बोटिंग सुविधा पण इथे उपलब्ध आहे। आल्यावर नक्की बोटिंग क्लबला भेट द्या आणि बोटिंगचा आनंद घ्या मित्रांनो। खूप सुंदर अशी बोटिंग आहे आणि एकदम पाऊस उघडला आहे त्याच्यामुळं मस्तपैकी फोटोशूटचा आनंद घेताना हे आपले कार्यकर्ते मित्रपरिवार भरपूर सारे कार्यकर्ते जमले होते। कारण आज इथं अतिक्रमणीकारक राघोजी भांगरे जलाशयाचं जे जलपूजन असतं शासकीय, ते आपले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्याकडून होणार होते। त्यामुळं त्यांचं आताच आगमन झालं होतं, आमदार साहेब आले, त्यामुळे सर्वच ग्रामस्थ कार्यकर्ते सर्व एकत्र जमून या जलपूजनाच्या कार्यक्रमासाठी आले मित्रांनो। आता जलपूजन कसं होतं ते बघा तुम्ही मित्रांनो। जलपूजनाच्या अगोदर पूजा होते, त्यानंतर आरती केली जाते। तेव्हा हे पाटबंधारे विभागाचे मुख्य साहेब आहे तिथं भंडारदरा धरणाचे, त्यानंतर सर्वच मागे कार्यकर्ते आपले सर्व मित्र परिवार सर्वांना आरतीचा मान दिला होता मित्रांनो। हे समाजसेवक आपले गांगड बाबा यांचे सुपुत्र, त्यानंतर आमचे मित्र भाऊ उघडे, ज्ञानेश्वर खाडे, अनेक कार्यकर्त्यांच्या हातचे पूजन झालं। त्यानंतर मित्रांनो सर्वच मित्र कंपनी इथे उपस्थित होती। तर त्याच्यानंतर मित्रांनो धरणामध्ये आपलं प्रवारा मातेची जी ओटी आहे ती सोडण्याचा कार्यक्रम होणार होता। आरती झाली, सर्व झालं, मस्तपैकी सर्व आरतीला जमले होते। तत्पूर्वी तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। आहे बघा इथनं हा स्पॉट आहे, हा स्पेशली जलपूजनाच्या कार्यक्रमासाठी बनवलेला आहे। तर ही प्रवारा मातेची जी ओटी आहे ती ओटी आपण आता प्रवारा मातेमध्ये सोडणार आहोत। बघा भरपूर सारी गर्दी जमली होती आज आणि आपण हे खास जलपूजन बघण्यासाठी आलो होतो। त्याचाच व्हिडिओ म्हटला तुमच्यासाठी बनवूयात, तर व्हिडिओ बनवतो मित्रांनो। बघा आमदार साहेबांच्या हातचे जलपूजनाचा कार्यक्रम चालू आहे। इथं गंगेमध्ये श्रीफळ वाढवण्याचं काम चालू आहे। ही प्रवारा नदीवरती असणार आहे मित्रांनो अतिक्रमणीकारक राघोजी भांगरे जलाशय। खूपच मोठं असं जलाशय, यावरती 2 ते 3 तालुके आपले या पाण्यावरती राहतात मित्रांनो। बघा जलपूजनाचा कार्यक्रम चालू आहे आणि हे धरण यावर्षी मित्रांनो 2 वेळेस भरलं। कारण 15 ऑगस्टच्या अगोदर भरपूर सारा पाऊस झाला होता आपला जूनमध्येच, तेव्हा पण हे धरण एक ओव्हरफ्लो झाले होतं आणि त्याच्यानंतर आता पण भरपूर पावसाचा जोर वाढला होता, त्यामध्ये पण हे धरण पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झालं होतं। भरपूर सारं जलाशयाचं पाणी आणि आता हे आपली ही प्रवारा मातेची जी ओटी ती आपल्याला या धरणामध्ये सोडायची। बघा आपले भटजीबा आहेत बामण। दरवर्षी मित्रांनो धरण भरल्यानंतर हा जलपूजनाचा कार्यक्रम होत असतो। 1-2 वेळेस हा कार्यक्रम होता, कारण स्थानिक नेते, शासकीय महापूजा असे बरेचसे 2-3 जलपूजन होत असतात मित्रांनो। आज या तालुक्याचे आमदार किरण लामटे यांच्यासोबत काही कार्यकर्ते फोटोशूट करताना, भरपूर सारं वन विभागाचे कर्मचारी असतील। जलपूजन झालं। खरं तर खूप पाऊस यावर्षी झाला आहे आणि 15 ऑगस्टला खरं तर हे धरण भरलं जात असतं, परंतु त्याच्या अगोदर पूर्णत्व कुठेतरी भरायला गेलं आहे। आज आमदार महोदयांच्या हस्ते या ठिकाणी जलपूजन झाले। सर्वांना गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा। अकोले तालुक्यातील सगळीच धरणं ओव्हरफ्लो झाली। पहिला आंबी धरण भरलं गेलं,
नंतर पिंपळगाव खान, त्याचप्रमाणे देवतांचं धरण, शिवाजीनगरचं धरण, हे सगळे म्हणजे सांगली पाडोशी धरण भरलं आणि भंडारदराही धरण त्याच्या पाठोपाठ भरलं. आत्तापर्यंत यावर्षी तिसऱ्यांदा भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होतं आणि मग मधल्या काळामध्ये धरण भरत आलं की भंडारदऱ्यातून पाणी सोडलं जायचं की उजव्या डाव्या कॅनलला पाणी जायचं, नदीनं पाणी जायचं आणि खालच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी दिलं जात होतं. म्हणजे अकोले तालुका हा आपले पत्रकार बंधू राजीव न्यूज चॅनल यांनी त्यांची थोडीशी बाईट घेतली न्यूज देण्यासाठी. तर भरपूर साऱ्या विषयांवरती आमदार साहेबांनी याविषयी बोलणं व्यक्त केलं आपलं. त्यावेळेस भरपूर सारे कार्यकर्ते इथे उपस्थित होते, सर्वच मित्रपरिवार आणि विकास कामं असतील या सर्वच मुद्द्यांवरती आमदार साहेबांनी लक्ष घातलं. त्यामुळे सर्वच कार्यकर्ते मन लावून ऐकत होते. तर तुम्ही बघितलंच असेल मागच्या वर्षीपासून या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशयाचं नामकरण करण्यात आले. आपले जे सह्याद्रीमधील ढाण्यावाग आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं स्मरण व्हावं, त्यांची आठवण राहावी म्हणून या भंडारदरा जलाशयाला आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असं नामकरण करण्यात आलेले मित्रांनो. तेव्हापासून आपण त्याला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय असं म्हटलं जातं. अगोदर भंडारदरा धरण म्हटलं जायचं. बघा भरपूर मोठा सारा असा परिसर आहे आणि बाईट झाल्यानंतर मित्रांनो अनेक प्रश्न राहिलेले आहेत हे सोडवल्याशिवाय राहणार नाही. छोट्या छोट्या प्रश्नापासून तर मोठमोठ्या प्रश्नांपर्यंत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असू. खरं तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्या 5-6 वर्षामध्ये आदिवासींचे प्रश्न अगदी हिरिरीने मांडणारा, राज्यामध्ये खरं तर उठून दिसणारा आपण विधानसभेमध्ये पाहत असू. नरवरी झिरवळ साहेब असतील आणि त्यानंतर आपले आमदार साहेब असतील, आदिवासी विभागाचे प्रश्न अत्यंत निकटीने मांडणारा खरं तर आपला तरुण चेहरा विधानसभेमध्ये पोहोचलाय आणि आपल्या आदिवासी विभागाचे सगळे प्रश्न, प्रास्ता भरतीचा प्रश्न असेल त्यावेळेस जीवाची बाजी लावून खरं तर त्या मंत्रालयाच्या तिथं आंदोलन करणारा आपला लोकनेता आपण त्या ठिकाणी पाहिला असेल. आता काल परवा खरं तर जलसंपदा विभागानं अतिक्रमण धारकांना नोटिसा दिल्या. त्याही परिस्थितीमध्ये मंत्री महोदयांपर्यंत पाठपुरावा करायचा, वेळेला त्यांच्याबरोबर उभं राहण्याची भूमिका ज्या आपल्या लोकप्रतिनिधी घेतल्या त्या आपल्या तालुक्याचे सन्माननीय कार्यसम्राट आमदार डॉक्टर चिरंजीव लांबे साहेबांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलेलं आहे. अतिक्रमण धारकांच्या प्रश्नावर आणि पुढील पाठीमागे जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्यावर आपण मनोगत व्यक्त करायचं. राघोजी भांगरे जलाशयाचा आज 16 समारंभ संपन्न झाला. या जलाशयाला 100 वर्ष पूर्ण होतात. त्याच्यामुळे हे वर्ष आपल्या सर्वांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे आमच्या जलसंपदा विभागाचे अधिकारी जोरेकर साहेब यांची सर्व पाऊस थांबल्यामुळे भरपूर सारी गर्दी इथे जमा होत होती. भरपूर मोठा रिंग रोडचं काम चालू आहे, परंतु इथं पुलावरती थोडंसं काम बाकी आहे रस्त्याचं. त्या कामाबद्दल पण आमदार साहेबांनी खेद व्यक्त केली. लवकरात लवकर काम चालू होईल. त्यानंतर आपण जलपूजन झाल्यानंतर आपल्या चहा आणि नाश्त्याची सोय भंडारदरा रेस्ट हाऊस या ठिकाणी करण्यात आलेली होती. त्या ठिकाणी आपण गाडीवरती झालो होतो. आजूबाजूला असणारी ही झाडं आणि सुंदर असा जलाशयाचा बॅकवॉटरचा परिसर एकदम सुंदर दिसत होता. त्यानंतर आपण येऊन पोचलो आहे जे भंडारदरा रेस्ट हाऊस आहे, जे इंग्रजांच्या काळात बांधले गेलेले आहे. बघा भरपूर सारी आद्य क्रांतिकारकांच्या प्रतिमा आहेत तिथं आणि त्यांनी केलेल्या बंडाबद्दल इथे विशेष उल्लेख केलेला आहे. बघा सर्व माहिती इथे दिलेली आहे. रतनगड असेल, अमृतेश्वर असेल, प्रवरा नदी असेल त्याबद्दल उगमस्थान, तसेच सर्वच माहिती इथं दिलेली आहे. तसेच त्याच्याच बाजूला जर आपण बघितलं तर आदिवासींनी केलेला स्वातंत्र्य संग्राम 1820 ते 1835 ते 37पर्यंत आपले आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी केलेला बंड असेल. त्यानंतर मित्रांनो इथं नाश्त्याचा कार्यक्रम झाला होता. आपले मित्र माऊली खाडे जोरात नाश्त्याचा काम होता, नंतर चहा होता आणि असा हा आजचा आपला कार्यक्रम होता. तर सुंदर असा कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन आम्ही भंडारदराचा जो मेन भिंत आहे त्या भिंतीवरती आलो फोटोशूट करण्यासाठी. फोटोशूट
करण्यासाठी आता आपण येऊन पोचलोय आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशयाच्या मेन भिंतीवरती, जिथून पाणी सोडलं जातं. या बघा, ही मेन भिंत आहे. इथं गाडी लावलेली आहे आपण. आता आपल्याला अजून पुढे जायचं, तो मला भंडारदरा धरणाचा परिसर दाखवतो. या बघा, भरपूर सारे आपले मित्र अजित पण आलेले. या बघा, ही भरपूर मोठी अशी भिंत, मेन भिंत आहे. यावर मधनं पाणी सोडायला जागा आहे. असा सुंदर परिसराचा आनंद घेण्यासाठी बघा, इकडे खाली गार्डन आहे. तर नक्की मित्रांनो भंडारदऱ्याला या आणि या सुंदर निसर्गाचा आनंद घ्या. तर सुंदर हे सगळं आपले मित्र परिवार, व्हिडिओ काढतो दादा. आणि हा बॅकवॉटर, भरपूर सारं पाणी भरलेलं आहे, झालेलं आहे. चला मित्रांनो, असं आपण धरणाच्या भिंतीवरती मस्त फोटोशूट करून आनंद घेतला आहे. इकडे या भाऊने ड्रोन उडवलेला आहे. आणि असं होतं मित्रांनो आजचा आपला सुंदर असा दिवस. तर मस्त पाऊस उघडलं होतं. हे आपल्या गावाकडचं वातावरण मस्त वेगळी सुंदर परिसर आहे मित्रांनो. फिरायला यायचं असेल तर नक्की या. तर तुम्हाला मित्रांनो आजचा हा जलपूजनाचा कार्यक्रम, सुंदर असा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कंटिन्यू